नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन्स इन्फो या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहे EPFOमध्ये आलेले ई नॉमिनेशन कसं करायचं. तर बघा मित्रांनो, तुम्हाला भरपूर लोकांना जीमेलद्वारे SMS द्वारे EPFOकडनं मेसेज आलेला आहे की तुम्ही तुमची नॉमिनी वगैरे करून घ्या. तर ही जी नॉमिनेशन करायची जी पद्धत आहे मी काही स्टेपमध्ये डिवाईड केलेली आहे. यामध्ये आपण फर्स्ट लॉग इन करणार आहोत, सेकंड मेंबरची प्रोफाईल अपडेट करणार आहोत, थर्ड आणि इम्पॉर्टंट ई नॉमिनेशन करणार आहोत, ती डिजिटल साईनद्वारे व्हेरीफाईड करणार आहोत आणि त्याची प्रिंट काढणार आहोत. तर चला सुरू करूया. बघा, युनिफाईड पोर्टलवर आल्यानंतर एक अशा प्रकारे इंटरफेस आपल्याला दिसेल, जिथे तुम्हाला तुमचा UN नंबर आणि पासवर्ड टाकून साइन इन बटनावर क्लिक करायचं आहे. बघा, साइन इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक वन टाईम पासवर्ड म्हणजे OTP पाठवला जाईल, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. बघा, सबमिट केल्यानंतर एक अशा प्रकारे अलर्ट तुम्हाला येईल. याच्यामध्ये दिलेलं आहे की 5 सक्सेसफुल अटेम्प्ट्समध्ये तुम्हाला तुमचं ई नॉमिनेशन कंप्लीट करायचं आहे आणि जर तुम्ही नाही केलं तर 6व्या अटेम्प्टच्या वेळेस तुम्हाला PF काढण्यासाठी ब्लॉक केलं जाऊ शकतं. एवढाच नोटिफिकेशनचा अर्थ आहे. तर चला आपण आज तेच करणार आहोत, ई नॉमिनेशन करणार आहोत. बघा, ई नॉमिनेशन करण्यासाठी जसं आपण प्रोफाईलवर जाऊ, इथे लिहून येत आहे की तुमच्या प्रोफाईलवर तुमचा फोटो अपडेट नाही आहे. तर चला आपण तो फोटो अपडेट करूया. बघा, जसा मेंबर प्रोफाईलवर आपण जाऊ तेव्हा आपल्याला दिसेल इथे त्यांचा फोटो अपडेट नाही आहे. इथे मेंबरचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, त्यांचं नाव, जन्मतारीख, जेंडर, वडिलांचं नाव, रिलेशन टाईप, ते शिकलेले आहेत की नाही, क्वालिफिकेशन काय आहे, त्यांचा परमनंट ॲड्रेस, करंट ॲड्रेस, हे सगळं आपल्याकडे पाहायला भेटेल. बघा, आपल्याला प्रोफाईल अपडेट करत असताना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या आपल्याला अपडेट करायच्या आहे. पहिला त्यांचा प्रोफाईल फोटो आणि दुसरा त्यांचा परमनंट आणि करंट ॲड्रेस. प्रोफाईल फोटो आपण अपडेट केलेला आहे. आपण करूया आता ॲड्रेस अपडेट. बघा, ॲड्रेस अपडेट करत असताना तुम्हाला तुम्ही जिथे राहता आहे तिथला ॲड्रेस तुम्हाला द्यायचा आहे. जी काही तुमची गल्ली, हाऊस नंबर असेल तो, त्यानंतर तालुका, जिल्हा, राज्य, त्यानंतर पिनकोड द्यायचा आहे. इथे बघा 2 ॲड्रेस विचारले, एक परमनंट ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस. बघा, परमनंट ॲड्रेसच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरचा ॲड्रेस टाकायचा आहे. करंट ॲड्रेस जिथं तुम्ही सध्या राहत आहे. बघा, सबमिट केल्यानंतर तुम्हाला तीच माहिती परत एकदा दाखवली जाईल. परत प्रोसिडर क्लिक करायचं आहे. प्रोसिडर क्लिक केल्यावर बघा इथे तुम्हाला विचारेल तुम्हाला फॅमिली आहे का नाही. ज्यांचं लग्न झालं आहे त्यांनी येस करायचं आहे, ज्यांचं नाही झालं आहे त्यांनी नो करायचं. बघा, येस केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन होईल. इथून महत्त्वाची स्टेप्स आहे मित्रांनो. इथून पुढे आपण ई नॉमिनीसाठी प्रोसीड करत आहोत. बघा, इथे तुम्हाला आधार कार्डनुसार ज्याला आपल्याला नॉमिनी करायचं आहे, इथे आपल्याला त्या व्यक्तीची माहिती टाकायची आहे. बघा, त्या व्यक्तीच्या आधार कार्डनुसार आधार नंबर इथे टाकायचा आहे, आधार कार्डनुसार त्याचं नाव टाकायचं आहे, स्पेलिंग बाय स्पेलिंग, जन्मतारीख, जेंडर, रिलेशन टाईप. बघा, इथे तुम्हाला त्यांचं रिलेशन टाईपमध्ये ते कोण लागतात, मेंबर्सचे हे कोण लागतात हे इथे टाकायचं आहे. त्यांचा पूर्ण ॲड्रेस इथे टाकायचा आहे. बघा, ज्याला आपण ॲड करतो आहे ते जर 18 वर्षापेक्षा कमी असेल तर इथे गार्डियन्समध्ये त्यांना सांभाळणाऱ्याची माहिती द्यायची आणि ज्यांचं आपण ई नॉमिनेशनमध्ये ॲड करतो आहे त्यांचा इथे फोटो लागेल. बघा, ॲड करत असताना आपण इथे एकपेक्षा जास्त लोकांना ॲड करू शकतो ई नॉमिनेशनमध्ये. म्हणून बघा, इथे खाली दिलेलं आहे ॲड अ रो. बघा, 2 व्यक्तींना जर करायचं असेल तर आपण ॲड अ रोवर जाऊन करू शकतो. इथे सगळे डिटेल्स टाकल्यानंतर आपण सेव्ह फॅमिली डिटेल्सवर करणार आहोत क्लिक. बघा, सेव्ह फॅमिली डिटेल क्लिक केल्यानंतर आपण एकच व्यक्ती इथे ॲड करत असल्या कारणाने आपल्याला इथे एकच दिसत आहे. बघा, त्यांचं आधार कार्ड, नेम, डेट ऑफ बर्थ, रिलेशन टाईप काय आहे तर त्यांचा ॲड्रेस. बघा, इथे आपल्याला पर्सेंटेज विचारत आहे. म्हणजे जर तुम्ही 2 लोकांना जर इथे ॲड केलं असतं त्यांच्या 2 मुलांना तर 100पैकी 50-50 असा PF डिवाइड होऊन त्यांना ते शेअर पर्सेंटेजमध्ये मिळालं असतं. थोडक्यात शेअर पर्सेंटेजचं म्हणणं एवढंच आहे. जर तुमचा ₹100 PF असेल, जर तुम्ही दोघांमध्ये जो डिवायडेड केला तर प्रत्येकाला 50-50 असा मिळेल जर तुम्हाला काही झालं तर. बघा, सेव्ह EPF नॉमिनेशनवर क्लिक केल्यानंतर बघा नवीन पेज अशा प्रकारे ओपन होईल, जिथे आपल्याला दिसेल EPF डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली. EPF डिटेल्स आपण जे आता टाकलं ते सगळं सक्सेसफुल झाले आहे. बघा, बरेचसे मित्र या पेजवर येऊन थांबून जातात आणि समजतात की आमचं ई नॉमिनेशन झालेलं आहे. बघा मित्रांनो, ई नॉमिनेशन झालेलं नाही आहे. आपल्याला आणखी डिजिटल साईन करणं बाकी आहे. चला करूया. बघा, एक नवीन वेब पेज ओपन होईल. इथे आपल्याला चेकबॉक्सला क्लिक करून आपला आधार नंबर इथे टाकायचा आहे, आधार आलेला OTP इथे टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं. जसं आपण सबमिट करू, आता बघा आपल्याला प्रॉपरली दिसेल की नॉमिनेशन सक्सेसफुल झालेलं आहे. इथे आपल्याला आपले डेट्स दिसतील.
कधी केले ती टाईम दिसेल आणि यावर आपण क्लिक करून आपले इनॉमिनेशन फॉर्म डाउनलोड करू शकता. बघा, अशाच प्रकारच्या पी एफ रिलेटेड कोणत्याही माहितीविषयी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.